हा जो अधिक महिना सुरू आहे, या अधिक महिन्यामध्ये आपले सगळे जे फॉलोअर्स आहेत, आपल्या राणे गुरुजी चॅनलवरचे यूट्यूबचे सबस्क्रायबर्स आहेत, फेसबुकचे सबस्क्रायबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवरील सबस्क्रायबर्स आहेत, फॉलोअर्स आहेत, ह्या सर्वांचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, या अशा चांगल्या हेतूने, म्हणजे आपला हा व्हिडिओ जी लोक पाहतील किंवा पाहणार नाहीत अशा सगळ्यांसाठी, खास करून आपले जे सबस्क्रायबर्स आहेत, माझे सपोर्टर्स आहेत, या सर्वांसाठी त्यांचं चांगलं व्हावं, त्यांना अडीअडचणीतून मार्ग मिळावा, त्यांचं कल्याण व्हावं, उद्धार व्हावा, ह्यासाठी दत्तयाग करायचं आयोजन केलेलं आहे. ह्या अधिक महिन्यामध्ये हा दत्तयाग किती महत्वाचा असतो आपल्या सर्वांना माहिती आहे. सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा ही माझी आपल्या सर्वांना विनंती देखील आहे. आता सहभाग घेण्याचे 3 मार्ग आहेत. दत्तयाग झाल्यानंतर त्याचा प्रसाद रूप काही वस्तू तुम्हाला देऊ करणार आणि त्या वस्तू आहेत, पहिली वस्तू म्हणजे दत्तयागाचं भस्म. आता हे भस्म किती महत्वाचं असतं आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण कुठलंही हवन करतो त्याचं भस्म आपण आपल्या कपाळाला लावतो, गळ्याला लावतो. तसं हे दत्तयागाचं भस्म आहे. हे भस्म आपण सर्वांनी, आपल्या परिवारातील सर्व लोकांनी आपल्या कपाळाला त्याचा वापर करावा, म्हणजे आपल्या अडीअडचणीतून मार्ग निघण्यासाठी आपल्याला मदत होईल, वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण होईल. अशा प्रकारे हे भस्म किती महत्वाचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्यांनी गुरुचरित्र वाचलंय त्यांना भस्माचं महत्व त्यांनी त्याच्यात वाचलेलं असणार आहे. अनन्य साधारण असे हे भस्म आहे. तर असे हे भस्म मी आपल्याला देऊ करेन आणि हे मिळवण्यासाठी याची दक्षिणा 251 रुपये ठरलेली आहे. ती आपण मला गुगल पे मार्फत पाठवू शकता आणि आपला पत्ता, पिनकोड, फोन नंबर, नाव ही सर्व माहिती मला व्हॉट्सअपवर पाठवा आणि सांगितलेली दक्षिणा पाठवा, म्हणजे आपली नोंद केली जाईल आणि पूजेमध्ये आपले नाव देखील घेतले जाईल. तर अशा प्रकारे आपण या दत्तयागामध्ये सहभाग घेऊ शकता. ह्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भस्म आणि रक्षासूत्र. रक्षासूत्र तर आपल्या सर्वांना माहिती आहे, मी अनेक वेळेला ते देऊ करत असतो. हे रक्षासूत्र सुद्धा दत्तयागाचा प्रसाद म्हणूनच तुम्हाला देणार आणि भस्म तर आहेच. तर हे रक्षासूत्र सुद्धा आपले रक्षण करण्यासाठी आपल्याला मदत करत राहील, आपल्या परिवाराचे सदैव रक्षण करत राहील. आपल्या उजव्या हातामध्ये ते बांधावे, म्हणजे पुरुषांनी उजव्या हातात बांधावे आणि महिलांनी डाव्या हाताला बांधा आणि भस्माचा वापर तर आधीच सांगितला आहे. अशा प्रकारे हे रक्षासूत्र आणि भस्म आपण वापरू शकता आणि हे मागवण्यासाठी आपलं नाव, पत्ता, पिनकोड, फोन नंबर मला व्हॉट्सअपवर पाठवून द्या आणि ह्याची दक्षिणा 501 रुपये ठरलेली आहे. ती आपण गुगल पे, फोन पे मार्फत मला पाठवून द्या, म्हणजे आपली नोंद केली जाईल आणि दत्तयाग झाल्यानंतर आपल्याला हा प्रसाद कुरिअर मार्फत घरपोच दिला जाईल. आता ह्यानंतर तिसरा प्रकार आहे ते म्हणजे मनी मॅग्नेट ब्रेसलेट, जे आपल्या सर्वांना देखील माहिती आहे. मागे अनेकांनी हे माझ्याकडून घेतलं देखील आहे, पण यावेळी विशिष्ट म्हणजे दत्तयाग करताना हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आपल्यासाठी सिद्ध केले जाणार आहे. याचे फायदे मी आधीही सांगितलेलेच आहेत, यावेळी पुन्हा सांगतो. ज्यांना नोकरी मिळत नाहीये त्यांना नोकरी मिळण्यासाठी याचा उपयोग होईल, नोकरीमध्ये बढती मिळवण्यासाठी मदत होईल, कामधंदा वाढवण्यासाठी मदत होईल, आर्थिक उन्नती, प्रगती करण्यासाठी याचा उपयोग आहे. आपली जी वर्षानुवर्ष अडकलेली कामं आहेत ती मार्गी लावण्यासाठी मदत होईल. तसंच आपला आत्मविश्वास देखील वाढवण्यासाठी याचा उपयोग सांगितला आहे. असं एक ना अनेक प्रकारचे याचे उपयोग आहे, जे आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये थोडीफार मदत करत राहतील आणि आपल्याला 2 पावलं पुढे जाण्यासाठी मदत करतील. तर असे हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट मागवण्यासाठी आपण आपले नाव, पत्ता, पिनकोड, फोन नंबर मला व्हॉट्सअपवर पाठवून द्या आणि ह्याची दक्षिणा 751 रुपये ठरलेली आहे. ती मला गुगल पे, फोन पे मार्फत पाठवा, म्हणजे आपली नोंद केली जाईल आणि दत्तयाग झाल्यानंतर आपल्याला ते कुरिअर मार्फत पाठवले जाईल. तर असे हे अत्यंत महत्वाचं दत्तयाग मी आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी करणार आहे आणि ह्याचा लाभ सर्वांनी घ्यावा ही सुद्धा माझी सर्वांना विनंती आहे. आणि ह्या 3 प्रसादांमार्फत आपण ह्या दत्तयागामध्ये सहभागी होणार आहात आणि हे सर्व झाल्यानंतर ह्यातून उरलेला जो ह्या आपल्या सर्वांच्या सहभागामुळे ह्या वस्तू जी देऊ करणार आहोत, आपण प्रसाद देऊ करणार आहोत, त्यातून उरलेले जे पैसे आहेत ते अन्नदानासाठी सुद्धा वापरले जाणार आहेत. म्हणजे ज्यांना अन्नदानासाठी म्हणूनही दक्षिणा पाठवायची आहे त्यांनी अन्नदानासाठी म्हणून दक्षिणा पाठवावी. तो सर्व तुमच्यावर सोडलेला प्रकार आहे. तो निर्णय तुम्ही घ्यावा की आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या दत्तयागामध्ये जे आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी मी आयोजलं आहे त्यात आपण सहभाग घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जी लोक अडचणीत आहेत, अडकलेली आहेत, त्यांना ह्यातून थोडासा तरी फायदा होईल अशी आशा आहे आणि आपल्या मार्फत त्यांनाही यातनं फायदा होईल. धन्यवाद.